नमस्कार. आज आपण छान अशा कुरकुरीत कोथिंबीर वड्या पाहणार आहोत. त्या कुरकुरीत होण्यासाठी मी तांदळाच्या पिठाचा वापर न करता एक वेगळ्या पिठाचा वापर केलेला आहे. ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल. साहित्य आणि कृती मी सोबतच सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्धी गड्डी मी कोथिंबीर घेतलेली आहे. छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. ज्वारीच्या पिठामुळे त्याला कुरकुरीतपणा पण छान येतो आणि बांधीलपणा पण येतो. 1 टीस्पून मी ओवा घेतलेला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 लसूण, थोडेसे आलं जाडसर वाटून मी त्यामध्ये टाकलेलं आहे. अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून हिंग, चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून लाल तिखट मी टाकलेलं आहे, कारण आधी आपण हिरव्या मिरच्या वाटून घातलेल्या आहेत म्हणून. ह्याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार तीळही टाकू शकता. पांढरे तीळ असतात तेही छान लागतात या वड्यांमध्ये. आता हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला त्याचे छान पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं कोरडं सूत असं वाटत आहे म्हणून तिथे थोडासा पाण्याचा मी काय केलेला आहे, शिंतोडा करून पीठ मळून घेतलेलं आहे. आपल्याला असं घट्ट पीठ मळायचं नाहीये, थोडंसं असं सैलसर असतं असं मी मळून घेतलेलं आहे. आता हाताला तेल लावलेलं आहे. तेल लावल्यानंतर त्याचे लांब असे लंबोळे आकाराचे मी काय केलेले आहेत, वड्या बांधून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी तयार करून घेतलेल्या वड्या आता एका चाळणीमध्ये वाफायला ठेवायच्या आहेत. त्यासाठी चाळणीला आधी मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता वड्या ठेवणार आहे. एका पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यावरती आता वड्यांची चाळण मी ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या वड्या वाफवलेल्या आहेत, छान तयार झालेल्या आहेत. आता ते थंड झाल्यानंतरच आपल्याला काय करायचे आहेत, कट करून घ्यायचे आहेत. कट केलेल्या वड्या तळण्यासाठी मध्यम आचेवरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये कट केलेल्या वड्या टाकून तळून घेणार आहे. मंद आचेवरती तळल्यामुळे छान अशा कुरकुरीत आपल्या वड्या तळल्या जातात. तुम्ही पाहू शकता छान अशा वड्या आपल्या तळलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.